शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेल म्हणजे नसू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. स्क्रीन शकता. कांदा निर्यात धोरण ठरवण्यासाठी आज आवाज उठवणार बघू शकता. केंद्र शासनाकडून कांदा निर्यातीवर वेळोवेळी लादण्यात येणाऱ्या प्रतिबंधामुळे कांदा उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी येतात. त्यामुळे कांद्याचे कायमस्वरूपी निर्यात धोरण ठरवण्यासाठी शासन दरबारी येत्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचा शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन सावनेर कळमनेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी केले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या विविध पिकांची लागवड, उत्पादन प्रक्रिया, निर्यात तसेच या ठिकाणी शेतमाल विक्री व्यवस्था आदी विषयावर माहिती घेऊन जाणून घेण्यासाठी डॉक्टर या ठिकाणी देशमुख यांनी मतदारसंघातील शेतकरी प्रतिनिधींसह नाशिक जिल्हा दौरा केला. दरम्यान लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भेट दिली. यावेळी शिष्टमंडळाने कांदा लिलावात भेट देऊन बाजार समितीचे सदस्य, शेतकरी, व्यापारी यांच्याकडून कांदा लागवडीचा हंगाम, निविष्ठा, उत्पादन खर्च, शेतमाल विक्री व्यवस्था तसेच निर्यात याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी ते बाजार समितीच्या सभापती ज्ञानेश्वर जगताप, उपसभापती संदीप दरेकर उपस्थित होते. यावेळी या प्रसंगी या ठिकाणी सदस्य आदी या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित होते. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक करा. सांगा चॅनल सबस्क्राईब केलं असं नाही. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर व्हिडिओची माहिती पण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत थांबतोय. महाराष्ट्र देशवर धन्यवाद. लाईक चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.